जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने व कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वाने कल्याण जिल्हा वाहतूक आघाडीच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते। त्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघातर्फे अमराठी ऑटो रिक्षा टॅक्सी परवानाधारकांसाठी परिवहन विभाग आयोजित महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। एकूण 4 वेळा वर्ग घेऊन अमराठी भाषिकांना मराठीचे ज्ञान देऊन त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे। सदर प्रमाणपत्र हे अमराठी ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे। 16/8/2026 नंतर परिवहन विभागाच्या तपासणी दरम्यान अमराठी ऑटो रिक्षा टॅक्सी परवानाधारकांचे सदर कार्यशाळेमध्ये मिळालेले प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। म्हणून त्यांना विशेष कार्यशाळेमध्ये अमराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे। भविष्यात रिक्षा पासिंग असो परवाना रिन्यू असो यासाठी हे उपयोगात पडणार आहे। त्यासाठी कार्यशाळेचा पहिला वर्ग आज पार पडला। या कार्यशाळेला उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथजी पाटील, कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, भाजप जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते शशिकांत कांबळे, उत्तर आघाडी अध्यक्ष नागेंद्र फौजदारजी शर्मा, कल्याण RTOचे प्रशांत सूर्यवंशी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रवी जाधव, किशोर सोरखांदे, प्रमोद गुरव, जयनाथ यादव, अरविंद कोचरेकर, संतोष आतकरे, संजय प्रजापती, बाबू एकनाथ, विजय बिस्से, दीपक पवार, अहिरे व इतर रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमचे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वात आज कल्याण जिल्ह्याच्या वतीनं व डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून या विशेष कार्यशाळेचं आयोजन हिंदू उत्तर भारतीय बांधवांसाठी व इतर बांधवांसाठी आयोजन केलं गेलं होतं। आजचा हा पहिला वर्ग झाला। यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण RTOचे प्रशांतजी सूर्यवंशी हे साहेब उपस्थित होते। आज 400 ते 500 लोकांनी आमच्या या विशेष कार्यशाळेचा लाभ घेतला। आमच्या या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री जगन्नाथजी पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब, आमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते शशिकांतजी कांबळे, इतर सर्व आमचे पदाधिकारी रिक्षा संघटनेचे सर्व उपस्थित होते। आणि हे प्रशिक्षण किती दिवस चालणार आहे? साधारणतः कशी संकल्पना असणार? ह्या शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षणाचा पहिला वर्ग आज पार पडला। असे 4 वर्ग अजून होतील। त्यानंतर जे उत्तर भारतीय आपले जे हिंदू अमराठी भाषिक आहेत त्यांना 4 वर्ग झाल्यानंतर त्यांना कोकण मराठी परिषदेच्या जे शासनाने सर्टिफाय केले याच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे, जेणेकरून त्यांना पासिंगसाठी व लायसन रिन्यूला अडचण येणार नाही। हे विशेष कार्यशाळा ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच आहे। याचं परिपत्र शासनाचं निघालं। कल्याण RTOनी सर्व रिक्षा संघटनांना पाठवलं आणि आपली डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना भाजपा प्रणितच्या वतीने आज आपण इथं पहिला विशेष कार्यशाळा आपण उत्तर भारतीयांसाठी घेतली। बरं, ह्यासाठी कोणाकोणाचं सहकार्य लागतं? यासाठी आमचे सर्व रिक्षा संघटनाचे पदाधिकारी। विजय प्रजापती, हां, मला ते बरं वाटलं थोडी, हां, ते आपलं शिकायला पाहिजे मराठी बोलणं। हां, मराठी भाषा कशी वाटली? चांगली होती, बोलायला पाहिजे आपलं मराठी भाषा। मराठी भाषेमध्ये म्हणजे आता पुढच्या वेळेपासून सर्व तुम्ही मराठी भाषेमध्येच व्यवहार करणार? हो, मराठी तो मायलकरला जो कार्यक्रम है वो अच्छा है। हां, इसमें हम लोग मराठी में सीखने के लिए आए हैं और अच्छा है ये कार्यक्रम। अच्छा, अब मराठी सीखना है। शिकणार।